नमस्कार. सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्यावर भाषण पाहणार आहोत, तेही चारोळींसहित. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वदेशीचा केला स्वीकार. स्वदेशीचा केला स्वीकार. स्वातंत्र्याचा मिळवून दिला अधिकार. स्वातंत्र्याचा मिळवून दिला अधिकार. ब्रिटिशांचा केला प्रतिकार. गांधीजी आहेत सत्य अहिंसेचा आविष्कार. गांधीजी आहेत सत्य अहिंसेचा आविष्कार. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे व अध्यक्ष, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षक व इतर कर्मचारी आणि माझ्या लाडक्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर सुद्धा मोठ्यात मोठी लढाई जिंकता येते, असा महत्त्वाचा संदेश भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने या जगाला दिला. आणि अशा ह्या शांततापूर्वक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते होते महात्मा गांधी. एका डोळ्याचा बदला म्हणून जर तुम्ही दुसरा डोळा घेतलात तर सारे जग आंधळे बनून जाईल, अशा शब्दात गांधीजींनी शांततेचा पुरस्कार केला होता. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली पोरबंदर ह्या ठिकाणी झाला. लहानपणापासून गांधीजी थोडे लाजाळू होते, मितभाषी होते, जास्त कोणाशी बोलत नसत, पण त्यांना वाचनाचा फार छंद होता. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते पुस्तके वाचायचे. त्यांच्या घरचे वातावरण खूप धार्मिक होते, त्यामुळे भगवद्गीता त्यांनी लहानपणीच वाचली होती. त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे, पण त्यांना श्रावण बाळाची गोष्ट जास्त आवडायची. ते पण म्हणायचे की मोठा होऊन मी श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा करणार. दुसरी त्यांची आवडीची गोष्ट म्हणजे राजा हरिश्चंद्र यांची गोष्ट. त्यांना हरिश्चंद्र राजाचा सत्यासाठी सर्वस्व त्याग करण्याचा गुण फार आवडला. या गोष्टीचा प्रभाव म्हणून त्यांनीही ठरवले की आयुष्यभर आपण सत्य बोलायचे. लहानपणापासून त्यांना शांतता, अहिंसा जास्त प्रिय होती. त्यांचा भाऊ त्यांच्या खोड्या काढायचा, तेव्हा त्यांची आई म्हणायची की तू पण त्याला त्रास देत जा, मार दे. पण गांधीजी म्हणायचे, तू आमची आई असून पण माझ्या भावाला मारण्यासाठी कशी सांगू शकतेस? मी कधीही माझ्या भावाला मारणार नाही. असे हे होते शांतिप्रिय गांधीजी. पुढे मोठे झाल्यावर गांधीजी शिकून बॅरिस्टर झाले, पण भारतात वकिलीमध्ये त्यांना फारसे यश आले नाही. म्हणून मग ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. तिथे गेल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की दक्षिण आफ्रिकेमध्ये तर वर्णभेद खूप जास्त होता. माणसामध्ये काळा गोरा असा भेदभाव केला जायचा. एकदा गांधीजींना गोऱ्या लोकांनी ट्रेनमधून उतरायला लावले. कृष्णवर्णीय लोकांना युरोपियन लोकांसोबत सीटवर बसायला दिलं जायचं नाही, खाली बसायला लावायचे. गांधीजींचा सुद्धा खूप अपमान केला गेला. ती गोष्ट गांधीजींच्या मनाला खूप लागली होती. त्यांचा मनात विचार आला की भारतात परत निघून जावे. पण त्यांनी ठरवले की मी पळून नाही जाणार, मी माझ्या हक्कासाठी लढणार.
त्यांनी तिथल्या कृष्णवर्णीय लोकांना सोबत घेऊन वर्णभेदाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन दक्षिण आफ्रिकेमध्ये केले. तिथल्या आफ्रिकन आणि भारतीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले. आजही दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना खूप मानले जाते ते यासाठीच. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर 1915 मध्ये गांधीजी भारतात परतले. आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजी खूप व्यथित झाले. इंग्रजांचे सरकार तर होतेच, पण भारतातल्या गरीब लोकांची अवस्था बिकट होती. शेतकरी अजून गरीब होत चालला होता. लोकांकडे अंगभर कपडेसुद्धा नव्हते. ते पाहून गांधीजींनी विचार केला, माझ्या बांधवांना अंगभर कपडे नसताना मी पूर्ण कपडे का वापरू? म्हणून त्यांनी फक्त धोतर आणि पंचा एवढेच कपडे वापरायचे ठरवले. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध तोपर्यंत भारतीयांनी आवाज उठवला होता. त्या स्वातंत्र्य लढ्याला लोकमान्य टिळक यांच्यानंतर महात्मा गांधी यांनी नेतृत्व दिले. पण गांधीजींचे आंदोलन हे अहिंसक मार्गाचे होते. कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती. मिठावर लावलेल्या कराच्या विरोधात त्यांनी दांडी यात्रा काढून मिठाचा कायदा मोडला. त्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. इंग्रजांच्या विरोधात विदेशी मालावर बहिष्कार घालत त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. असहकार चळवळ चालू करून त्यांनी इंग्रजांना वेठीस धरले. गांधीजींची लोकप्रियता एवढी वाढली की इंग्रजांनी गांधींना तुरुंगात टाकल्यावर कामगार, शेतकरी, मजूर व सर्व लोक उपोषणाला बसले. गांधीजींचे भारतभूमीवर आणि इथल्या जनतेवर खूप अत्यंत प्रेम होते. गांधीजींच्या या महान कार्यामुळे लोक त्यांना बापू म्हणू लागले. त्यांना महात्मा, राष्ट्रपिता अशा अनेक उपाधी मिळू लागल्या. अहिंसा, सत्य आणि स्वच्छता ह्या तत्वांवर त्यांचा खूप विश्वास होता. जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा, असा संदेशही त्यांनी लोकांना दिला. अशा ह्या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन. आणि शेवटी असे म्हणावेसे वाटते की दिला जगाला मंत्र सत्य अहिंसा स्वावलंबनाचा. दिला जगाला मंत्र सत्य अहिंसा स्वावलंबनाचा. सत्याग्रह शांती मार्गाने रोविला झेंडा स्वातंत्र्याचा. सत्याग्रह शांती मार्गाने रोविला झेंडा स्वातंत्र्याचा. स्वदेशी प्रचारार्थ केला अंगीकार खादीचा. स्वदेशी प्रचारार्थ केला अंगीकार खादीचा. कलयुगी या व्हावा पुन्हा जन्म या महात्मा गांधींचा. कलयुगी या व्हावा पुन्हा जन्म या महात्मा गांधींचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.